नाशिकमधून नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष गोकुळ गीते विजयी झालेले आहेत। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या समर्थकांचा एकच जल्लोष सुरू आहे। गोकुळ गीतेंना 389 मतं पडल्याची माहिती आहे। महायुतीचे अधिकृत उमेदवार शिंदे सेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा धक्का बसलाय। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसलेला आहे। गोकुळ गीतेंच्या आघाडीनं नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमधील गणितं बदलून गेली आहेत। महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडेंचा पराभव झालाय। गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांचा समर्थकांचा हा असा जल्लोष आपण पाहतोय आणि महायुतीचे जे अधिकृत उमेदवार होते नरेंद्र दराडे त्यांचा पराभव झालेला आहे। आणि याच पराभवावर नरेंद्र दराडेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ती समोर आली आहे। माझा विश्वासघात झाला, नरेंद्र दराडेंनी नुकतीच अशी प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला, मला अंधारात ठेवून गोकुळ गीतेंना पाठिंबा दिला, असं सुद्धा दराडे म्हणतात। गिरीश महाजनांनी विश्वासघात केल्याचं सुद्धा दराडे यांनी म्हटलंय। महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला, आतून त्यांना सपोर्ट केला आणि त्यांचे पेपर वाचून त्यांना ताकद दिली आणि महायुती आशेवर राहिलो, परंतु मी आशेवर राहिल्यानंतर मी कुठेतरी कमी पडलो आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वासघात केला, अंधारात ठेवून मला पाडलं। एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे मंत्री माझ्या बरोबर होते, बाकीने विश्वासघात केला माझा। हो, गिरीश महाजननी सर्व ताकद दिली त्यांना। गिरीश महाजन साहेबांनी ताकद दिली। आणि नुकतीच आपण ही पाहिली की नरेंद्र दराडे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया, माझा विश्वासघात झाला, नरेंद्र दराडेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। सरळ सरळ नावं घेत आहेत, गिरीश महाजनांचं त्यांनी नाव घेतलं आणि छुपा पाठिंबा त्यांना दिला असे आरोप, असे मोठे दावे नरेंद्र दराडे यांनी केलेले आहेत। महायुतीच्या सगळ्याच नेत्यांवर नरेंद्र दराडे यांनी बोट ठेवलेला आहे आणि आपण पाहिलं की किती प्रयत्न केले गेले गोकुळ गीते यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी, नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी, मात्र हे सगळे प्रयत्न अयशस्वी झालेले आहेत। अखेर गोकुळ गीते यांचा विजय झालाय। तर माझा विश्वासघात झाला, नरेंद्र दराडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। गोकुळ गीतेंना 389 मतं पडल्याची माहिती आहे आणि नरेंद्र दराडेंचा पराभव झालाय। महायुतीचे अधिकृत उमेदवार शिंदे सेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा मोठा धक्का बसलाय। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला हा मोठा धक्का मानला जातोय आणि या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बोलूयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे त्या ठिकाणी आहेत, आपल्याला सगळे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतायत, त्यांच्याकडे आपण जातोय। किरण, काय सध्या घडतंय तिथं नाशिकमध्ये? एकीकडे समर्थकांचा जल्लोष गोकुळ गीतेंच्या आणि नरेंद्र दराडे हे सध्या हताश होऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली असं समोर येतंय। श्रद्धा, अगदी खरं आहे। सुरुवातीपासूनच नाशिकची निवडणूक ही इंटरेस्टिंग राहिलेली होती आणि अखेरच्या क्षणापर्यंत देखील नवनवे ट्विस्ट या सगळ्या मतमोजणीच्या अखेरपर्यंत येत होते। यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर महायुतीचे नरेंद्र दराडे यांच्याकडे संख्याबळ अधिकचा असताना सुद्धा त्यांचा पराभव झालाय। पराभव हा जो आहे तो हा एकट्या नरेंद्र दराडेंचा नाहीये, तर या सगळ्या निमित्तानं महायुतीच्या नेत्यांचा सुद्धा आहे। यामध्ये प्रामुख्यानं दादा भुसे असतील, मंत्री गिरीश महाजन असतील, त्यासोबतच मंत्री उदय सामंत असतील, यांच्या माध्यमातून या सगळ्या काळामध्ये गोकुळ गीते यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झालेला होता। यामध्ये महत्वाची बाब म्हणजे गोकुळ गीते यांनी या सगळ्या दरम्यान माघार घेतलेली नव्हती, फक्त प्रचार थांबवलेला होता। माघारीची जी प्रक्रिया होती ती पूर्ण होऊन गेलेली होती, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या बॅलेट पेपरवर गोकुळ गीते यांचं नाव कायम होतं आणि अशा सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर मतपत्रिकेवर नाव असल्यानं एका बाजूला प्रचार थांबवलेला असताना आणि दुसऱ्या बाजूला महायुतीच्या नेत्यांकडनं संपूर्ण ताकद लावलेली असताना सुद्धा गोकुळ गीतेंचा झालेला हा विजय
महायुतीचे अनेक मतदार या सगळ्या काळामध्ये कशा पद्धतीने फुटले हे समोर आलेलं आहे। जवळपास 109 मतांची आघाडी घेत गोकुळ गीते विजयी झालेले आहेत। थोड्याच वेळात अधिकृत घोषणा देखील होणार आहेत। मात्र या सगळ्या दरम्यान नरेंद्र दराडे यांचा जो पराभव झालेला आहे, हा पराभव होत असताना तेव्हा या सगळ्या मतमोजणी केंद्रावरनं बाहेर जात असताना त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती या सगळ्या दरम्यान महत्त्वाची आहे। महायुतीच्या नेत्यांनी विश्वासघात केला अशा स्वरूपाची प्रतिक्रिया नरेंद्र दराडेंनी दिलेली आहे। इतकंच काय तर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी विश्वासघात केला अशा स्वरूपाचं थेट विधान केलं। दुसऱ्या बाजूला काहींनी घरातच राहून केसांनी गळा कापला असं देखील दराडेंकडनं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा दराडेंचा जो संताप आहे तो पराभवाच्या नंतरचा आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या संपूर्ण निवडणुकीमध्ये काय झालं याबाबतची माहिती दिली जाईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गोकुळ गीते हे बॅलेट पेपरवरचे उमेदवार होते, मात्र दुसऱ्या बाजूला त्यांनी प्रचार थांबवला अशा स्वरूपाचं त्यांचं एकूणच जाहीर झालेलं होतं। प्रसाद हिरेंनी सुद्धा या सगळ्या काळामध्ये माघार घेतलेली होती, मात्र नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलेला नव्हता। त्यांना मात्र 0 मतं पडलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला गोकुळ गीते यांना 357 पेक्षा अधिक जी मतं आहेत ती पडलेली आहेत। त्यामुळे गोकुळ गीते एका बाजूला विजय झाले, नरेंद्र दराडे यामध्ये पराभूत झालेले आहेत। आणि या सगळ्या काळामध्ये महायुतीच्या नेत्यांनी लावलेली जी ताकद होती ती पाहता नरेंद्र दराडे यांची निवडणूक सुकर होण्यासाठी मग त्यांना हॉटेल पॉलिटिक्सपर्यंत भिवंडीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केलेलं होतं। आणि या सगळ्या काळामध्ये शून्य मतदार असताना, लोकप्रतिनिधी असताना सुद्धा 13 मतं ही अवैध ठरलेली होती। त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक खऱ्या अर्थानं या सगळ्या काळामध्ये महायुतीच्या नेत्यांना धक्का देणारी असली तरी दुसऱ्या बाजूला गोकुळ गीते आता विजयी होत आहे। दुसऱ्या बाजूला ते पुढची भूमिका काय घेतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे। अत्यंत मोठा धक्का कारण याच्यामध्ये गोकुळ गीते यांचे बंधू अखेर आता गोकुळ गीते यांचा विजय झालेला आहे। त्यांची प्रतिक्रिया काय येते याकडे सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी किरण। नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार राजीव पोद्दार यांचा विजय झालेला आहे। काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा त्यांनी पराभव केलेला आहे। विधान परिषदेच्या 11 जागांपैकी हा निकाल बराच महत्त्वाचा मानला जातोय। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, 169 मतदार होते, किती मतं पडलेली आहेत नागपूरमध्ये या उमेदवारांना? नक्कीच नागपूरकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं, कारण नागपूर म्हटलं की नागपूरचा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा आहे आणि त्यामुळे या निवडणुकीकडे स्वतः सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। कारण किती मतांनी येतात, कारण भाजपचं किंवा महायुतीचं जे पारडं होतं ते संख्याबळाच्या विचारानुसार अगदी जड होतं, विजय निश्चित मानला जात होता। मात्र ते किती मतांनी निवडून येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि आज तो निकाल हाती आलेला आहे आणि डॉक्टर राजीव पोद्दार भाजपचे उमेदवार आहेत, ते विजयी झालेले आहेत। राजीव पोद्दार यांना एकूण 682 मतं मिळालेली आहेत, तर काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांना 130 मतं मिळालेली आहेत। 11 मतं जी आहेत ती अवैध ठरलेली आहेत। काँग्रेसचं संख्याबळ जवळपास 169 होतं, त्यामुळे 39 त्यांची स्वतःची मतं फुटली आहेत आणि महाविकास आघाडी म्हणून जवळपास 200च्या वर मतदार होते, मात्र 81 वर जवळपास त्यांची मतं फुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे भाजप जे आहे ते विजयाप्रती नक्कीच साशंकित नव्हती, तर विजयाचा त्यांना विश्वास होता आणि तो विजय खिचून आणलेल्या 650च्या वर मतं पडतील असं सुरुवातीपासून भाजप नेत्यांचं म्हणणं होतं। आणि त्या अनुषंगाने पालकमंत्री असतील किंवा महसूल मंत्री म्हणून डॉक्टर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृह जिल्हा असेल किंवा मुख्यमंत्र्यांचा गृह जिल्हा असेल, पालकमंत्री बावनकुळे यांनी स्वतः लक्ष घातलेलं होतं आणि ग्रामीणमधून मोठ्या प्रमाणात मतं मिळालेली आहेत आणि डॉक्टर राजीव पोद्दार हे मोठ्या मताधिक्याने आता विजयी झालेले आहेत आणि त्यांच्या विजयाचा जो जल्लोष आहे तो सुरूही झालेला आहे। अगदी जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार राजीव पोद्दार हे विजयी झालेले आहेत। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमधील भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम विजयी झालेले आहेत। धैर्यशील कदमांना 885 पैकी 593 पहिल्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत। 301 मतांनी धैर्यशील कदम यांचा विजय झालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभ्यासिक जगताप यांना 292 मतं पडली आहेत। महायुतीचे 100 मतं फुटल्याचा जगताप यांचा दावा आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, 100 जो आकडा आपल्याला पाहायला मिळतो ही मतं फुटली आहेत असा दावा तिथे केला जातो, एकूणच काय चित्र आहे?
बरोबर आहे श्रद्धा. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये 584 मतांची जी आहे ती मोजणी झाली आहे. यामध्ये 593 मतं जे आहेत ते भाजपाचे धैर्यशील कदम यांना पडले आहेत, त्यामुळे ते विजयी झाले आहेत. पहिल्या क्रमांकाची पसंती त्यांना मिळालेली आहे. परंतु शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना मात्र 292 मतं मिळाली आहेत. एकूण सांगली आणि सातारा विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीची 192 मतं अधिकृत मतं होती, परंतु या अधिकृत मताऐवजी त्यांना 292 मतं पडली आहेत. 100 मतं त्यांना अधिकृत मताहून अधिक पडलेली आहेत. त्यामुळे महायुतीतील 100 मतं फुटली आणि ती महाविकास आघाडीला मिळाली असा दावा देखील जगताप यांनी केलेला आहे. साताऱ्यामध्ये जो जिल्हा परिषद निवडणुकीवेळी राडा झाला होता याचा हा परिणाम आहे का अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे. कारण की कुठेतरी या निवडणुकीमध्ये शिंदेची शिवसेना नाराज असल्याचं पाहावयास मिळालं होतं. आणि निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची मनधरणी करण्यात आली. विटामध्ये एक बैठक पार पडली. त्यानंतरनं शिंदेची शिवसेना ही भाजप सोबत महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता जो निवडणुकीचा मतदानाचा जो कल मतमोजणीचा कल जो आता आपल्या हाती आलेला आहे यामध्ये महाविकास आघाडीच्या एकूण अधिकृत मताऐवजी त्यांना 100 मतं अधिक पडलेली आहेत. त्यामुळे ही मतं महाविकास आघाडीमध्ये नेमकी कुणाची फुटली ही देखील आता चर्चा सुरू झालेली आहे. परंतु असं असलं तरी आता या सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे धैर्यशील कदम विजयी झाले आहेत आणि आता सांगली आणि सातारामध्ये त्यांच्या विजयाचा जल्लोष मात्र सुरू झाल्याचं पाहावयास मिळतं. नाही, बरोबर आहे. सांगली सातारामध्ये भाजपनं आपला गड जरी राखला असला तरी सुद्धा महायुतीची मतं फुटल्याचा दावा आगामी काळामध्ये स्थानिक राजकारणामध्ये धोक्याची घंटा ठरू शकतो. दुसरीकडे महाविकास आघाडीनं संख्याबळ कमी असताना सुद्धा चांगली झुंज दिली आहे. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. सोलापूर विधान परिषदेमधून राजेंद्र राऊत यांचा विजय झालेला आहे. भाजपच्या राजेंद्र राऊतांना 483 मतं मिळाली आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख पराभूत झालेत. राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय. भाजप कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा केला जातोय. या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत आहेत. अनिकेत, मोहिते पाटील आणि शरद पवार गटाला सोलापूर जिल्ह्यातल्या आपल्या गणितांचं पुन्हा आत्मपरीक्षण करावं लागणार आहे असं दिसतंय का? निश्चितच श्रद्धा, आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्र राऊत हे विजयी झालेले आहेत. त्यांना साधारणतः 483 मतं जे आहेत ती या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीत मिळालेली आहेत. विरोधात असलेले जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत वसंत देशमुख यांना देखील आता पराभवाचा झटका जो आहे तो पाहायला मिळतोय. साधारणतः 365 मतांनी राजेंद्र राऊत जे आहेत ते सोलापूरमध्ये विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष जो आहे तो नियोजन भवनाच्या बाहेर जे आहे ते करण्यात येतोय. भाजप कार्यकर्ते गुलालासह फटाक्यांची आतिषबाजी जी आहे ती कार्यकर्ते या ठिकाणी करत असल्याचं चित्र दिसतंय. खरं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत यांना बार्शीमध्ये पराभव मिळाला होता. मात्र पक्षाने विधान परिषदेची संधी देत राजेंद्र राऊतांना दिली होती. मात्र आता विधान परिषदेमध्ये राजेंद्र राऊत जे आहेत ते आता विजयी झाल्याचं चित्र दिसतंय आणि कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतोय. खरं तर राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण त्यांनी ही निवडणूक जी आहे ती शरद पवार गटाकडून लावली होती. त्यांच्या उमेदवाराला जे आहे ते साधारणतः 118 मतं जे आहेत ती पडलेली आहेत. त्यामुळं भाजपाचे राजेंद्र राऊत या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आणि आपण जर बघितलं गेलं तर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष सुरू आहे. आणि दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये साधारणतः 365 मतांनी जे आहे ती आघाडी घेत विजय मिळवलेला आहे. श्रद्धा, अगदी नाही, बरोबर आहे. त्यामुळे सोलापूरच्या या विजयामुळे आता महायुतीचा आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अनिकेत. अमरावतीमध्ये भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांचा विजय झालेला आहे. भाजपचे उमेदवार प्रवीण पोटेंना 390 मतं मिळाली आहेत. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांना एकही मत मिळालेलं नाही. 120 नगरसेवक असून सुद्धा काँग्रेसनं खातंच उघडलेलं नाहीये. मतफुटीचा भाजपला मोठा फायदा झालेला आहे. पोटेंनी तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. या संदर्भात आणखी बोलूयात आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत आहेत. छगन, एखाद्या प्रमुख राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला स्वतःचं संख्याबळ असून सुद्धा एकही मत न मिळणं अत्यंत दुर्मिळ. नक्कीच खरं आहे, कारण काँग्रेसचे उमेदवार जे आहेत हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळालेलं नाहीये आणि काँग्रेसचे जे मतदार आहेत
ते देखील फुटले आहेत आणि त्यांनी भाजपला मतदान केल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. गेल्या काळात जर बघितलं तर निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काँग्रेस नगरसेवकांना तटस्थ राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या. मात्र त्या आदेशाला जुगारून काँग्रेस मतदारांनी आपलं मतदान केलेलं होतं आणि याचा थेट फायदा प्रवीण पोटे यांना झालेला आहे. त्यांना 390 मतं मिळालेली आहेत आणि त्यांचा विजय जो आहे तो पुन्हा तिसऱ्यांदा झालेला आहे. त्यामुळे विजयाची हॅट्रिक प्रवीण पोटे यांनी केलेली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा पहिल्यांदा या निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांना 31 मतं मिळालेली आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असताना त्या उमेदवाराला एकही मत मिळवता आलं नाही. या गोष्टीचा आता काँग्रेसमध्ये काही विचारविनिमय होतो का? ज्या मतदारांनी भाजपला मतदान केलं त्यांच्यावरती काही पक्षांतर्गत कारवाई केली जाते का? आता हे सगळं पाहणं महत्वाचं राहणार आहे. कारण पहिल्यांदा अमरावतीच्या इतिहासामध्ये काँग्रेसमध्ये एक उमेदवाराला एकही मत मिळालं नसल्याची ही पहिली घटना आहे आणि त्याचमुळे प्रवीण पोटे यांच्या विजयापेक्षा काँग्रेसमधली खलबत आता समोर येणार आहे. बरोबर आहे. हा निकाल म्हणजे काँग्रेससाठी फक्त पराभव नाहीये, तर स्थानिक पातळीवरच्या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी छगन. आणि छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी सुद्धा दणदणीत विजय मिळवलाय. मतमोजणीमध्ये सुहास शिरसाट यांना तब्बल 454 मतं मिळाली आहेत, तर ठाकरे सेनेचे उमेदवार गणेश लोखंडेंना 134 मतांवर समाधान मानावं लागलंय. या निवडणुकीमध्ये भाजप, ठाकरे सेना आणि अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत झालेली होती. मात्र मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच सुहास शिरसाट यांनी आघाडी कायम राखत एकतर्फी विजय मिळवला. सुहास शिरसाट विजयी झालेले आहेत, भाजपचे आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून त्यांना 454 मतं मिळालेली आहेत. आणि याच विजयाचा जल्लोष या कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळून केला जातोय, जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय. गणेश लोखंडे आहेत. सर, काय सांगाल, ह्या निवडणुकीला तुम्ही सामोरे गेलेला आहात, तुम्ही निवडणुकीला लढलेला आहात, किती मतदान तुम्हाला मिळालेलं आहे आणि कशी एकंदरीत तुमची प्रतिक्रिया आहे? ही निवडणूक सुरुवातीला बिनविरोधच करण्याच्या तयारीत भारतीय जनता पक्ष होता आणि आमचं संख्याबळ तसं कमीच होतं. आमचं 119 संख्याबळ होतं आणि भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं संख्याबळ जास्तच होतं. पण तरीसुद्धा मी निवडणूक लढलो आणि त्यांना आम्ही प्रचार केला, प्रत्येक दारापर्यंत गेलो. पूर्वी यांना वाटत होतं का आम्हाला फक्त असेच मतं मिळून जातील, पण यांनासुद्धा प्रत्येक दारात जावं लागलं, घोडेबाजार करावा लागला. या भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार सगळ्यांना प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन विनवणी करावं लागली, घोडेबाजार करावा लागला. तेव्हा ते निवडणूक जिंकले. मला 134 मते मिळाली आणि त्यांना 452 काहीतरी मतं मिळाली. म्हणजे एकंदरीत ही निवडणूक बिनविरोध होणे ही तुमची अपेक्षा होती आणि ती कुठेतरी तुम्ही त्या गोष्टीत यशस्वी ठरला? हो, ही निवडणूक बिनविरोध होऊन द्यायची नव्हती मला, त्याच्यात मी यशस्वी ठरलो. त्यांना पूर्ण भारतीय जनता पक्षाला पळावं लागलं, रात्रंदिवस एक करावं लागला, तेव्हा ते निवडणूक जिंकली. कॅमेरा पर्सन अमोल वाघोलेसह मी सुमित पवार, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरमधून भाजपचे सुहास शिरसाट यांचा विजय झालेला आहे. त्यांना 454 मतं मिळाली. आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत आहेत. सुमित, सुहास शिरसाट विजय झालेत, त्यांचा कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण पाहतोय. नक्की श्रद्धा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतमोजणी प्रक्रिया आता पार पडली. या दरम्यान भाजपचे जे उमेदवार आहे सुहास शिरसाट यांना 455 मतं मिळाली आणि त्याचबरोबर उद्धव सानेचे जे त्यांचे विरोधी उमेदवार होते त्यांना गणेश लोखंडे यांना जवळपास 134 मतं पडलेली आहेत आणि यातील 9 मतं ही बाद झालेली आहेत. आणि तसेच अपक्ष उमेदवार होते, ज्याला एमएमकडनं पुरस्कृत उमेदवार होते, त्यांना 34 मतदान या ठिकाणी पडलेलं आहे. कुठेतरी भाजपच्या वतीनेच यापूर्वी ही निवडणूक झुकतं माप होतं. मात्र आता या हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजप एकतर्फी विजय मिळवल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळत आहे. आता काही वेळातच सुहास शिरसाट असतील किंवा मंत्री अतुल सावे असतील या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, तसेच माध्यमांशी देखील संवाद साधतील. मात्र या ठिकाणी एकतर्फा विजय भाजपने मिळवल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. श्रद्धा, अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी सुमित. परभणीच्या विधान परिषदेमध्ये शिवसेनेचे सईद खान विजयी झालेले आहेत. सईद खान यांना 466 पैकी 242 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत.
परभणी हिंगोली विधान परिषदेमध्ये तिरंगी लढत झालेली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे विवेक नावंदर यांचा मात्र पराभव झालाय. काँग्रेसचे बंडखोर सुशील देशमुख यांचा सुद्धा पराभव झालाय. येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला करू असं सुद्धा खान यांनी म्हटलंय. सर्व शिवसेनेचे नगरसेवक नगराध्यक्ष त्यांनी सगळ्या लोकांना माझं जे काम केलं मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि जे बी हे विजय आहे मी हे विजय एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेबाला अर्पण करतो. त्यांच्या आशीर्वादानं मी आज आमदार झालो. त्यांनी एक गरीब कुटुंबामधलं मला अल्पसंख्याक कुटुंबामधलेला उमेदवारी दिली. अनेक लोकांना टिप्पणी केली माझ्यावर की अल्पसंख्याक समाजाच्या माणसाला उमेदवारी देऊ नका. पण एकनाथ शिंदे साहेब एक असा नेतृत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन चालणारा महाराष्ट्रामध्ये नेता कोणी असन तो ते एकनाथ शिंदे साहेब. आणि विधान परिषदेच्या निवडणुकांच्या निकालाचं जवळपास चित्र स्पष्ट होत आलेलं आहे. अपडेट आहे जळगावमधून भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन हे विजयी झालेत. 630 मतांपैकी 577 मतं मिळवत भाजपनं विजय मिळवलाय. अनेक जागांवर महायुतीचाच विजय पाहायला मिळतोय. यानंतर जाऊयात भंडारा गोंदियामधून अपडेट. भंडारा गोंदियामधून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर सुद्धा विजयी झालेत. काँग्रेसचा पाठिंबा असलेले नरेश ईश्वरकर यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. भाजपच्या ब्राह्मणकरांना 303 मतं मिळाली आहेत. नरेश ईश्वरकर यांना 153 मतं मिळाली आहेत. अपडेट नांदेडमधून. नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा विजय झालाय. भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा विजय झालेला आहे. अमरनाथ राजूरकर यांना 451 पैकी 339 मतं पडलेली आहेत.